पोरीच भेटन तर काय करणार आहे? पहिला काळ होता पा, पोरग म्हणायचं बुट्टीचे, उंचचे, काळीचे, गोरीचे, जाडाचे, लुकडीचे. आता म्हणतं बांगी का असं ना, पण पहा भेटच ना तर काय करणार आहेत. पण ज्यांचे लग्न जिकडून तिकडून होतात का, बाकीचे लोक काड्या करणारे. तुम्ही पहा, तुम्ही आज लग्न जमत तर नाही लवकर, इकडून तिकडून नशिबाने एखाद्या पोराचं लग्न जमलंच. अहो किती संस्कारीन किती हुशार पोरग असू द्या, पण आपलेच लोक आपल्याच काड्या केल्याशिवाय राहत नाही. पोराचं लग्न जमू द्या, काड्या करणारे कोण? त्याची भाऊकी, त्याचा चुलता, त्याचा मामा, त्याची मामी, त्याची आत्या, त्याचे काका, हेच काड्या करतात. बरं म्हणणार तरी काय? पोराचं लग्न जमल्याच्या नंतर आनंद वाटतो पोराच्या बापाला. नातेवाईकात सांगतात आपल्या पोराचं जमलं, बरं लवकरच तारीख काढणार आहे. तारीख काढणार असं म्हटलं की गोड बोलून नंबरही घेतं, कारण याचे 2-3 राहिलेले असतात ना. हे नंबरही घेतो, तिकडं फोनही करताना सांगता हो त्याला कशाला पोरगी देता. त्या पोराचं काय खरंय? तुमच्या पोरीचं वाटोळ होईल. नशिबात असल देवानी जोडी तयार केलेली आहे. नशिबात असेल तर किती लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तरी मोडतं का? पण मला सांगायचं, आपलेच लोक काड्या केल्याशिवाय राहत नाही. हे काड्या करणं अगोदर माणसानं बंद केलं पाहिजे. कारण दुसऱ्याचं चांगलं झालेलं जर आपल्याला देखवत नसेल तर देव आपलं कसं चांगलं करणार आहे? लोकांचं भलं चांगलं झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला कौतुक वाटेल, आपल्याला आनंद वाटेल, त्या दिवशी समजून घ्या की आता आपलं सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देव तुम्हाला नाही मागता सुद्धा देणार आहे. एखादंच नशिबानं होत असेल, आपणच तोंडावर पडता. तुम्ही सांगाल तुमचं पोराला काय, ह्या पोराला काही कळत नाही, त्याचं काही खरं नाही, ते काही काम करत नाही, असं करतं तसं वागतं. अहो ते का पोरगी देण्याचे सोडणार आहेत का? पोरीच्या बापाला पोरगी ज्या मुलासोबत लग्न लावून द्यायचंय ना, आज त्या मुलाच्या बद्दल एकाच गावात नाही, परिसरातल्या 2-4 गावात चर्चा असते. हा मुलगा कसा आहे, चौकशी केल्याच्या नंतर निर्णय घेतात पहा. पण नशिबानं एखाद्याचं लग्न होत असेल, सांगण्याचं तात्पर्य एकच, नशिबानं एखाद्याचं लग्न होत असेल तर आपण मध्ये मध्ये काहीतरी बोलून ते लग्न मोडकळीस काढावं, हा विचार मात्र कधीच आपल्या डोक्यात आला नाही पाहिजे. तेवढं केलं तरी भरपूर झालं की नाही? लग्नच होणं तर करणार, ज्यांचे रखडले त्यांचं तर लय अवघड आहे. परवा एका पोराची सुपारी फुटली पहा, नेमकी तारीख काढायची. पोराच्या सासूबाईने ती पोरग पालन, ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही. पोरीचा बाप म्हणला का तुला झालं काय नेमकं? दौंडमध्ये म्हणे 3 मजली बिल्डिंग आहे पोराची, नाळूमध्ये 50 एकरचा मालक आहे म्हणे, 3 मजली बिल्डिंग आहे, 1.5 लाख रुपये पगार पोराला. अगं झालं काय? ती म्हणली याला पोरगी द्यायची नाही, कोणाला देईन पण त्याला नाही. अगं झालं का? तुम्ही इकडे म्हणे तुमच्या कानात सांगते. अगं झालं काय? तुम्ही इकडे म्हणे तुमच्या कानात सांगते. ना हळूच म्हणती पप्याचं बाप तुम्हाला माहित नाही म्हणे, हे मला पाहायला आलतं. तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचंय मला. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे, बरोबर की नाही? नाकाला शेंडा असावा पहा. आपल्या नारोळीमध्ये पहा एवढी एवढंसं नाक असेल, भली मोठी नत असेल, आणि मालकाला म्हणा पप्याचा बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या नारोळीत आपलंच भूते, पण तरी नाही सांगता येत. पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही समजलं? अजून एकदा सांगू. नाकाला धार असावी फक्त, नाही तर काही जणांना 12 महिने पाऊस काळा. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबबारा आहे, आणि तुकोबबाऱ्यांचा अधिकार माझी मज झाली तुकोबबाऱ्यांचा अधिकार. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुका राम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबबाऱ्यांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता आमचा धन्य तेता दिवस ठरला, पण कधी? तुकोबबाऱ्या सांगतात तुमचाही ठरेल, पण त्याच्या अगोदर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल, भाळावरती चंदनाचा टिळा, आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा पाहिजे. गळ्यात एकदा तरी पवित्र तुळशीची माळ, कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे तो होय होय वारकरी, पाहे पाहे रे. एकदा तरी माणसानं जन्माला आल्याच्या नंतर पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा, सगळे जण म्हणा जोरात म्हणा सगळ्यांनी, वाट पाही उभा, कृपाळू तताडी उतावीला
वारी करायची, एकदा तरी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करायची. ज्याच्या गळ्यात माळ तोच वारकरी आहे. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि मुखामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. भाळावरती चंदनाचा टिळा आहे. कधी कधी लोकांना जर विचारलं कोण माळकरी आहेत, एखादा म्हणाल ताई तुमचं ऐकून माळा घालू सुद्धा, पण लोक म्हणतात करून करून भागला. आणि चांगल्या मार्गाला जायचं असेल तर तुकोबाराय सांगतात निंदकाचे घर असावे शेजारी. लोकांनी किती निंदा करू द्या, ओरिजिनल वारकरी लगेच ओळखायला येतात आणि डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात. पहा 7 दिवसाचा सप्ताह आला की कीर्तन ऐकणारे का साधी गमतीचे राहता का? ऐकण्यासाठी पुढे भला मोठा टेळा लावून बसणार आणि एकदा का सप्ताह संपला कुठं कुठं जातं पत्ता सुद्धा लागत नाही. बऱ्याच लोकांनी माळा काढल्या पा कोरोनाच्या काळात. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणले जगायचं असेल तर खावं लागेल. काढली ना माळा. आता मेला असतं तरी चाललं असतं, खाल्लं तर मरणार नव्हतं का? जीव गेला तरी चालेल, देह जावो अथवा राहो, पण पांडुरंगी दृढ भाव. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही. तो ओरिजिनल वारकरी आहे. काय करणार आपण? बऱ्याच लोकांनी काढल्या, कधी 31 तारखेला, आणि काहीच्या राहिलेल्या आता धुलीवंदना काढल्या. लोक साधे गमतीचे नाही आहेत. संतांनी सुंदर असं वर्णन केलंय. देह जाओ 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 हीची घडी, देह जाओ 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 हीची घडी, देह जाओ 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 हीची घडी, देह जाओ 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 हीची घडी. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी, पाय हरीचे न सोडी, देह जाऊ 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 हीची घडी, देह जाऊ 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 हीची घडी. पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी, हो पाय हरीचे न सोडी, देह जाऊ 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 हीची घडी. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही. तो ओरिजिनल वारकरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचा धन्यतेचा दिवस ठरला पण कधी अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्याजी दीन धन्य आजी दीना, धन्य आजी दीना धन्य आजी दीना, धन्य आजी दीन धन्य आजी दीना, धन्य आजी दीना धन्य आजी दीना, धन्य आजी दीना धन्य आजी दीना, धन्य आजी दीना धन्य
टाळी वाजवा एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात, धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. धन्य तिचा दिवस ठरला, पण कधी? जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. आपल्यालाही भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल ना, तर संतांनी वर्णन केलंय, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. एकदा का पाय धरले संताचे पायी, हा माझा विश्वास. संताचे चरण धरले आणि विश्वास ठेवला तर देवाच्या चरणापर्यंत पोहोचाल. कारण सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर ते भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. मग का करावी संताची संगती? ज्या दिवशी संताची संगती कराल, भगवान परमात्माची प्राप्ती करायची असेल तर वेदही सांगतात, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. का करावी संताची संगती? सुंदर असा प्रसंग सांगते. संतांच्या संगतीचा फायदा आहे. आयुष्यभर ज्यानं पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असं असताना वाल्ल्या कोळी. नारदजींसारख्या संताची संगती झाली तर कोळीयाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी. सांगण्याचं तात्पर्य साधू संतांनी अडवलं, स्वतःचं कर्मही स्वतःला चुकवावं लागतं. पहा, ज्या वेळेला नारद मुनी महात्मा सांगतायत, एवढं मोठं पाप करतोयस कोणासाठी? 7 रांजण दगड भरवले होते. एक दगड, एक माणूस मारला तर एक दगड त्या रांजणात टाकायचा, असे 7 रांजण भरलेले. एवढं पाप करतोयस कोणासाठी? लेकरा बाळांसाठी, माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलांसाठी. आणि एवढं पाप करतोयस, तुझी पत्नी, तुझे आई वडील तुझं पाप थोडंफार वाटून घेतील का? म्हणे, का नाही घेणार? ते म्हणे, असं एवढं विश्वासानं सांगू नको, जाऊन एकदा विचारून ये. जन्मदात्या आई वडिलांच्या जवळ आला. आई वडिलांनी विचारलं, बाबा आई माझं थोडंसं पाप वाटून घेता का? म्हातारपणी कधीच तुम्हाला अगदी कुठल्याच गोष्टीचा त्रास मी होऊ दिला नाही. आई वडिलांनी सांगितलं, बाळा अरे 4-5 वर्ष कधी कोण जाईल सांगता येत नाही. 2-4 वर्ष राहिलेत, देवाचं भजन करत मरू दे, तुझं पाप आम्ही नाही वाटून घेऊ शकत. नंतर आला स्वतःच्या मुलाकडे. मुलाला सांगितलं, माझं थोडंसं पाप वाटून घेता का? मुलांनी सांगावं, बाबा एवढी मोठी प्रॉपर्टी तुम्ही कमवली मान्य आहे, पण आई वडिलांनी लेकराला जन्म दिल्याच्या नंतर प्रॉपर्टी कमवून ठेवणंही त्यांचं कर्तव्य आहे. असं कुठं मोठं काम केलंय तुम्ही? पुढे आले, स्वतःच्या पत्नीला विचारतात, थोडंसं पाप वाटून घेतं का? पत्नीने सांगितलं, मी तर सांगित होते वाईट कर्म करू नका, लोकांचं वाटोळ करू नका. लोकांचं वाटोळ करून कमवलेली प्रॉपर्टी काही कामाची? धन कमवावं पण जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी. किती प्रॉपर्टी असू द्या तुमच्याकडे, किती गाडी बंगला असू द्या, पण लोकांचे मुंड्या मोडून आणलेलं काही धन कामाचं नाहीये. 3-3 गोळ्या खाल्ल्या तरी झोप येत नाही माणसाला. नीतीने कमवलेले असू द्या, दिवसभर कष्ट करून संध्याकाळी पोटभर अन्न भेटत असेल, झोपण्यासाठी चटाई सुद्धा वाट पाहत नाही. जिथं जागा भेटेल तिथं अंग टाकाल तिथे झोप लागते. पहा, स्वतःचं कर्म हे चांगलं असलं पाहिजे. नक्कीच तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच पैशाच्या पाठीमागे कोणाचा 1 रुपयाचा सुद्धा तळताट नसावा. तो तळताट असेल तर उपयोग नाहीये काही. मला सांगायचं तुम्हाला एकच, प्रॉपर्टी कमवावी पण चांगल्या नीतीनं. अनितीने धन कधी कमवू नये. पत्नी समजावून सांगते, मालकानं हट्ट धरला, थोडंसं तरी पाप वाटून घ्यावं लागेल. किचन मध्ये गेली, सांगितलं थांबा पाणी आणते. पाणी आणण्यासाठी गेली, ग्लास हातात घेतला,